की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। आता रायाची ज्येष्ठ राणी कौशल्याचे धर्मपत्नी न समाये त्रिभुवनी तो गर्भधानी श्रीराम। असो या ठिकाणी स्वतः असणारे दशरथ राजा, स्वतः असणार सुमित्रेच्या महालाचं असणार सुमित्राचं ढवळीची इच्छा पूर्तता करतात, दान धर्म करतात, आनंद होतो। आनंदाच्या भरात असणारे दशरथ राजे आता ज्येष्ठ राणी असणारी कौशल्य माता आहे। कौशल्य मातेचा सद्भाव, सद्विवेक आणि सत्विचार असणारा श्रेष्ठ आहे। देवाधिकांना सुद्धा ते मान्य आहे। नवे नवे देवच त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी संचार केलेला आहे। हा भाव असणारा कौशल्याचा त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यासाठी दशरथ राजा ज्येष्ठ राणीच्या महालात जाण्याची इच्छा प्राप्त करतात। जो त्रिभुवनी न समाये जाण तो भावार्थी सांडवे आपण सद्भाव जाईला संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी। त्यावेळेस सद्भाव, सद्विवेक आणि सद्विचार असणारे प्राप्त करून घेण्यासाठी, सद्भाव असणारा जिंकण्यासाठी स्वतः दशरथ राजे कौशल्य मातेची कडे चाललेले आहेत। तेथोनी राजा तक्षणी काय म्हणायचं तुम्हाला? उत्कंडा कौशल्या दर्शनी भावनी न देखे राजपत्नी न देखे शेजयाशी। त्यावेळेस स्वतः राजा दशरथ असणारा आपली ज्येष्ठ राणी आहे, आवडती राणी आहे, सद्भाव निर्माण करण्याचं जे कृत्य आहे ती स्वतः असणारे ज्येष्ठ राणीकड उत्साह झालेला आहे, आनंद झालेला आहे। आनंदाच्या भरात स्वतः असणारे कौशल्यकड दशरथ राजा चाललेले आहेत। एका कौशल्येसी स्थिती अखंड वसे पै एकांती न साहे संघाती स्वतः एकनाथ महाराज ऐकणाऱ्या सुरती लोकांना परिहार देतात। कौशल्य मातेची कशी स्थिती होती, कशी तिचा भाव होता, कसा तिचा स्वभाव होता, तिला एकांत वास असणं हेच श्रेष्ठ वाटत होतं। बाकी कोणत्याही गोष्टीची तिला आवड नव्हती, एकाग्रता सप्रेम भाव निर्माण झालेला होता। अशी स्थिती कौशल्याची झालेली होती। नावडे